नमस्कार सर्वांना, कसे आहात? सर्व मजेत ना? तर आज आपण करणार आहोत लघु रुद्र अभिषेक आणि तोही घरच्या घरी. तर बघूयात कसा करायचा आणि या पूजेचे महत्त्व काय ते. तर लघु रुद्र अभिषेक ही अत्यंत महत्त्वाची आणि प्रभावी शिवपूजा आहे. लघु म्हणजे लहान आणि संक्षिप्त आणि रुद्र अभिषेक म्हणजे भगवान शंकराचा अभिषेक. या पूजेमध्ये यजुर्वेदातील रुद्र सूक्तांचे पठण केले जाते, जे शंकराची कृपा मिळवण्यासाठी अत्यंत फलदायी मानले जाते. तर पूजेची ऑलमोस्ट मांडणी करून घेतली आहे मी. पूजेचं सामान एकत्र करून घेतली आहे आणि आपण आता पाहूयात की लघु रुद्राभिषेक म्हणजे नेमकं काय ते. तर रुद्राभिषेक अनेक प्रकारे केला जातो आणि प्रत्येक प्रकाराला विशेष महत्त्व आहे. लघु रुद्राभिषेक हा रुद्राभिषेकाचा एक प्रकार आहे, ज्यात रुद्र सूक्तांची 11 आवर्तने 11 ब्राह्मणांकडून केली जातात, ज्यामुळे एकूण 121 आवर्तने पूर्ण होतात. याला एकादशीने असेही म्हणतात. पण मी 11 ब्राह्मण वगैरे काही बोलवलं नाही आहे. तर मी यूट्यूबवरती पूजा लावली आणि ते फॉलो करत ही पूजा केली आहे. तर आई मला हार, वस्त्र, मुंडासा आणि जानव जे कापसापासून बनवलं जातं शिवशंकर भगवानसाठी ते बनवून देते. आणि याच्यानंतर खूप महत्त्वाची गोष्ट, असं मी बरंच जे महाराज म्हणता येतील किंवा संत महात्मे असतात त्यांच्याकडून ऐकलंय की भगवान शिवशंकरांच्या पूजेमध्ये फुलोऱ्याला खूप महत्त्व आहे. तर आपण फुलोरा बनवणार आहोत. तर आई मला फुलोरा बनवून देते. तर हे ऑरेंज कलरचे गुलाबाचे फुलं आहेत आणि त्याच्या पाकळ्या काढून घेतल्या आहेत आणि त्याचे हार बनवून घेते आणि ते हार मी फुलोरा म्हणून सोडणार आहे. तर ते पूजेमध्ये पाहूयात आपण पुढे की ते मी कसं सेट केलंय ते. आणि यानंतर आपण या पूजेचे फायदे काय आहेत किंवा या पूजेसाठी सामान काय लागतं हे पाहणार आहोत. तर प्रत्येक पूजेमागे काही ना काही रिझन्स असतात. आपण असं नाही म्हणू शकत की कोणतीही पूजा केल्याने काही सफल होत नाही, पण प्रत्येकाची श्रद्धा असते आणि अशी मान्यता सुद्धा आहे. तर या पूजेचे फायदे म्हणजे सर्व इच्छापूर्ती, आरोग्य आणि समृद्धी, संकटापासून मुक्ती, नकारात्मकता दूर होते, शांतता आणि शांती. तर मी ऑलमोस्ट पूर्ण सामान एकत्र केलं होतं, पण धोत्र्याचं फूल जे की जांभळ्या कलरचं आहे ते माझं राहिलं होतं, तर ते मी खालून आणलं. तर हे एक कळी आणि एक फूल मला भेटलंय. तर मी पार्थिव शिवलिंग करून घेते ह्या पूजेसाठी. पण आपण घरात जी आपली शिवशंकराची नंदी आणि महादेव आहेत आपल्या घरात जे आपण पूजतो तेही घेऊ शकतो किंवा आपण पार्थिव शिवलिंग सुद्धा बनवून घेऊ शकतो. तर हे आहे पूजेचं सामान. तर यामध्ये मला धोत्र्याचे फळ भरपूर भेटले या पूजेसाठी, सो ते मी आणलेत. तर पाहूयात पूजा. तर पार्थिव शिवलिंग मी 1 बनवून घेतले आणि छोटे छोटे शिवलिंग मी 108 बनवून घेणार आहे, म्हणजे 107. आणि हे मोठं एक शिवलिंग, असे 108 शिवलिंग. त्यांना अक्षदा वाहून घेतल्या आहेत आणि एक गुलाबाची पाकळी सुद्धा वाहून घेतली आहे. आता मी जल अभिषेक करून घेणार आहे. त्यानंतर मी पंचामृताचा अभिषेक सुद्धा करून घेणार आहे. आणि यासोबतच मी यूट्यूबवर पूजा लावली होती, म्हणजे त्याचे मंत्र उच्चारण जे लागतात ते चालू होते एका साईडला आणि एका साईडला माझी पूजा चालू होती. तर सर्वात अगोदर मी गणपतीची पूजा, त्यानंतर कलशाची पूजा करून घेतली आणि त्यानंतर अभिषेक करायला चालू केला. यानंतर मी पूर्ण पूजा व्यवस्थित यूट्यूबवर जो व्हिडिओ होता तो फॉलो अप करून घेतली, कारण खूप व्यवस्थित होतं त्या व्हिडिओमध्ये पूजा कशी करायची, मंत्र उच्चारण ते सर्व व्यवस्थित होतं. तर ते फॉलो करत मी ही पूजा केली आहे. तर ही पूजा ऑलमोस्ट डन झाली आहे माझी. मी पूर्ण रेकॉर्ड नाही केलं आहे, बट पूजा जेवढी मी जमेल मला तेवढं रेकॉर्ड केलं आहे. आणि हा फुलोरा तुम्ही पाहू शकता. श्रृंगी ज्याने मी अभिषेक केला होता त्या श्रृंगी मी पाठीमागे ठेवून घेतली आहे आणि त्याच्या सहाय्यतेने फुलोरा सोडून घेतला आहे. सो हा इझी वे वाटला मला सर्वात, कारण वरून फुलोरा सोडणं थोडं अवघड गेलं असतं, बट हे व्यवस्थित झालं एकदम. सो ही आहे लघु रुद्राभिषेकाची पूजा. श्रावण महिन्यात एकदा ही पूजा तुम्ही घरी करून घ्या. खूप चांगली पूजा आणि खूप प्रसन्न वाटतं ही पूजा केल्यावर. आणि ही जी आहे ती 56 भोगची थाली आहे, जे की मी जन्माष्टमीसाठी मागवली होती, पण तेव्हा ती नाही आली, बट ती आता आली आहे. तर मी भगवान भोलेनाथला याचा नैवेद्य दाखवला आहे 56 भोगचा. आणि ही 56 भोगची थाली आहे. सो